नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक BS दहीफळे, श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे. या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून 12वी अर्थशास्त्र विषयाची जी बोर्ड परीक्षा आपण शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी देणार आहात, त्या परीक्षेसाठीच्या काही अतिमहत्त्वाच्या प्रश्नांना किंवा IMP क्वेश्चन्सना घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावा, कारण 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेत विचारल्या जाऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांना घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे. यासोबतच मी तुम्हाला त्या संभाव्य प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहायला पाहिजेत याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला करून देणार आहे. आपण 12वी अर्थशास्त्र विषयाच्या एकूण प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नातील अतिमहत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी लिहावी हे जाणून घेणार आहोत. यासोबतच या अगोदर आपण सराव प्रश्नपत्रिका यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत विविध व्हिडिओच्या माध्यमातून. त्या सराव परीक्षा आणि माझे मागील सर्व व्हिडिओ आपण आय बटनवर क्लिक करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास त्याची लिंक मिळेल, तिथूनही आपण हे व्हिडिओ पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका आराखड्यामध्ये 6व्या क्रमांकाला असलेला प्रश्न म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, तो म्हणजे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न आपल्याला एकूण 16 गुणांसाठी विचारला जातो. या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातात, पैकी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात आणि ती उत्तरं सविस्तरपणे द्यायची असल्या कारणानं एका प्रश्नासाठी 8 गुण असे 2 प्रश्नांसाठी 16 गुण या प्रश्नासाठी आहेत. यासाठी कोणते प्रश्न आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमातून विचारले जाण्याची दाट शक्यता आहे ते प्रश्न आता आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. खात्रीशीरपणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बोर्ड परीक्षेसाठी या प्रश्नांना अत्यंत महत्त्व आहे, उपयोगी ठरणारे आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाची आपण आवर्जून तयारी करावी. पहिला प्रश्न बघा, मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाचे अपवाद स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागणीच्या नियमावर जर प्रश्न विचारला गेला तर तो मुळात 2च प्रकारे विचारता येतो. एक, मागणीचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा किंवा दुसरा, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. मागणीच्या नियमावर मात्र खात्रीशीरपणे बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळं याची तयारी आपण कसून करायची आहे. असा जर प्रश्न विचारला गेला तर या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला हवं आणि ते उत्तर लिहिण्यासाठी गुणांचं वर्गीकरण किंवा विभाजन कसं असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. असा प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर असं लिहिलं पाहिजे. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायला पाहिजे. मागणीच्या नियमाची प्रस्तावना आपण शिकलो आहेत, ती प्रस्तावना पहिल्यांदा लिहा, कारण त्याच्यासाठी 1 गुण दिला जाईल. मागणीच्या नियमाचं जे विधान आहे, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना इथपासून सुरू होणारं मागणीच्या नियमाचं जे एक विधान आहे, मागणीच्या नियमामध्ये आपण अभ्यासलेलं ते विधान त्यानंतर लिहायचं आहे. त्याच्यासाठी 1 गुण दिला जाणार आहे. त्याच्यानंतर मागणीच्या नियमाची गृहीतकं विधानाच्या स्वरूपामध्ये 3 ते 4 गृहीतकं आपण विधानाच्या स्वरूपात लिहिणं अपेक्षित आहे. लोकसंख्या स्थिर असली पाहिजे, लोकांचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, लोकांच्या आवडीनिवडी स्थिर असल्या पाहिजेत, सरकारचं करविषयक धोरण स्थिर असलं पाहिजे. अशा काही महत्त्वाची गृहीतकं विधानाच्या स्वरूपात देणं अपेक्षित आहे, कारण कोणताही नियम हा गृहीतकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं अपवादासह नियम स्पष्ट करा असा जरी प्रश्न असला तरी त्याच्यामध्ये गृहीतकांचा उल्लेख येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी विधानाच्या स्वरूपात गृहीतक लिहा 1 गुणासाठी. त्यानंतर उदाहरण, त्या नियमाचं जे उदाहरण आहे त्याचा जो तक्ता आहे तो तक्ता काढायचा आहे
किंवा ते उदाहरण घ्यायचंय आणि त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण लिहायचंय। त्यासोबतच आकृती काढायची आहे मागणीच्या नियमाची, जो मागणी वक्र दर्शविते आणि मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा कसा असतो हे त्या आकृतीमध्ये आपल्याला उदाहरणावरून दर्शवायचं आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी 2 गुण राखीव आहेत आणि मग शेवटी अपवादाकडे यायचं आहे आणि आपल्याला जे गिफेन वस्तूंपासून ते प्रतिष्ठेच्या वस्तूंपर्यंत जे अपवाद दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही 3 अपवाद त्यांच्या स्पष्टीकरणासहित लिहिणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी 3 गुण आहेत, असा 1 2 3 4 आणि 5 आणि हे 3 8 असे 8 गुण या प्रश्नांच्या उत्तराच्या वर्गीकरणानुसार असे दिले जातील। शेवटी समारोप करायचा आहे, कारण खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्नामध्ये आपल्याला त्या प्रश्नाची प्रस्तावना करणं आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये समारोप करणं हे सुद्धा अपेक्षित आहे। अशा पद्धतीनं पहिला प्रश्न आपण हाताळू शकता आणि त्याचं उत्तर देऊ शकता आणि जास्तीत जास्त गुण मिळवू शकता। नंबर 2, मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करा। आता हा जो मागणीची लवचिकता या प्रकरण क्रमांक 3ब मधील भाग आहे, याच्यावर आधारित हा प्रश्न आहे। मागणीची किंमत लवचिकता आपल्याला अगोदर स्पष्ट करायला पाहिजे। मग उत्तर लिहित असताना कसं लिहायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर 8 गुणांसाठी? तर उत्तरामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना असली पाहिजे, म्हणजे मागणीमध्ये होणारा किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे मागणीत कसा शेकडा बदल होतो हे स्पष्ट करण्यासाठी प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची संकल्पना मांडली। ही झाली प्रस्तावना। मग मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे। तो मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ किंवा व्याख्या स्पष्ट करण्यासाठी 2 गुण दिले जाणार आहेत आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपल्याला त्यानंतर स्पष्ट करायचे आहेत। मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे प्रकार आहेत ते एकूण 5 प्रकार आहेत। मग या 5ही प्रकारांचं विश्लेषण कसं करायला पाहिजे तेही समजून घ्या। 1 संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी, या 5 प्रकारांचं विश्लेषण करत असताना त्याचा अर्थ किंवा व्याख्या स्पष्ट करणं अपेक्षित आहे, त्याची आकृती काढणं अपेक्षित आहे आणि त्या प्रकाराच्या आकृतीचं स्पष्टीकरण करणं सुद्धा अपेक्षित आहे। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिणं कर्मप्राप्त आहे किंवा अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांचं गुण विभाजन अशा प्रकारे दिलं जाणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रकाराचा अर्थ किंवा व्याख्या, त्याची आकृती, त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, पुरवठ्याचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा। आता मागणीचा नियम जसं आपण स्पष्ट करा म्हटलेलं होतं, तसंच पुरवठ्याचा नियम जर विचारला 8 गुणांसाठी तर त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे? तर याही ठिकाणी पुरवठ्याचा नियम जर विचारायचा असेलच तर पुरवठ्याच्या नियमावर आधारित सुद्धा 2 प्रकारे प्रश्न विचारता येतात। 1, पुरवठ्याचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा, किंवा दुसरा, पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणताही नियम गृहीतकांसह स्पष्ट करा असा प्रश्न विचारलेला असेल तर त्याच्या उत्तरामध्ये अपवाद लिहिण्याची मात्र गरज नसते, लक्षात घ्या। परंतु जर नियम अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न विचारला गेला तर त्यामध्ये मात्र गृहीतकांचं ही विश्लेषण किंवा विधानाच्या स्वरूपात गृहीतही लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोणताही नियम गृहीतकांशिवाय स्पष्ट होत नाही। आता इथं प्रश्नच गृहीतकांसह नियम स्पष्ट करायला सांगितलेला असल्यामुळं या ठिकाणी अपवाद लिहिण्याची गरज नाही। मग प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला पाहिजे? प्रस्तावना करायला पाहिजे, नियमाचं विधान लिहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर नियमाचं उदाहरणावरून म्हणजेच तक्त्यावरून स्पष्टीकरण करायला पाहिजे, आकृतीवरून आकृती काढायला पाहिजे आणि आकृतीवरून स्पष्टीकरण करायला पाहिजे आणि शेवटी नियमाची गृहीतके स्पष्ट केली पाहिजे। नियमाच्या गृहीतकांमध्ये कोणतेही 3 मुद्दे गृहीतकाचे आणि त्या मुद्द्यांचं सविस्तर स्पष्टीकरण
लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे आणि यासोबतच शेवटी समारोप करणं सुद्धा अपेक्षित आहे। अशा प्रकारे प्रस्तावनेसाठी 1 गुण, नियमाच्या विधानासाठी 2 गुण, 3 गुण झाले, नियमाचे उदाहरण व आकृतीवरून स्पष्टीकरण 2 गुण, असे 5 गुण झाले आणि शेवटी गृहीतक कोणतेही 3, त्यांचे मुद्दे व त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 3 गुण, 5 अधिक 3 8 गुणांना आपण या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता। त्यानंतर पुढे येऊया, पुढचा प्रश्न समजून घेऊया। प्रश्न आहे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, बाजाराच्या प्रकारामधील पूर्ण स्पर्धा हा एक बाजार प्रकार आपण समजून घेतलेला आहे। याच्यावर आधारित सुद्धा 8 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जर तो अशा पद्धतीने विचारला गेला तर तो कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायला हवं 8 गुणांसाठी ते आता आपण समजून घेऊया। पहिल्यांदा आपण प्रस्तावना लिहायला पाहिजे, त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय याची व्याख्या किंवा याचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे स्वतंत्रपणे हेडिंग देऊन, आणि त्याच्यानंतर नंबर 3 पूर्ण स्पर्धेतील वस्तूची किंमत निश्चिती असं हेडिंग द्यायला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत मग आपल्याला उदाहरण घेऊन त्या उदाहरणावरून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून कशी ठरते हे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी जसं पटवून दिलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे, अगदी तसं आपल्याला उदाहरण व कोष्टकावरून त्याचं स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे। एवढंच नव्हे तर याच उदाहरणावर किंवा कोष्टकावर आधारित असलेली किंवा अवलंबून असलेली आकृती आपल्याला काढणं अपेक्षित आहे। म्हणजे त्याच उदाहरणावरून आकृती काढावी लागेल आणि त्या आकृतीचं स्पष्टीकरण करणं सुद्धा अपेक्षित आहे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे आणि शेवटी समारोप मात्र करायला विसरू नका। नंबर 5 निर्देशांक म्हणजे काय? निर्देशांक रचनेच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करा। आता निर्देशांक हे जे आपलं 6वं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपण निर्देशांक म्हणजे काय आणि निर्देशांक तयार करण्याच्या पायऱ्या काय आहेत किंवा निर्देशांक रचनेच्या पायऱ्या काय आहेत याबद्दलची चर्चा केलेली आहे। मग निर्देशांक म्हणजे काय आणि निर्देशांक रचनेच्या पायऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे। प्रस्तावना, त्यानंतर निर्देशांक म्हणजे काय याची जी व्याख्या आहे, संख्यांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन केले जाते, अशी निर्देशांकाची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे। आणि त्याच्यानंतर मग निर्देशांक रचनेच्या पायऱ्या असं स्वतंत्र हेडिंग देऊन मग त्यातील प्रत्येक मुद्दा आणि त्या मुद्द्याचं सविस्तर आणि समर्पक स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात देणं अपेक्षित आहे। म्हणजे हे जे किंमत निर्देशांकाचा हेतू मूळ वर्षाची निवड, वस्तूची निवड, वस्तूंच्या किमतीची निवड किंवा योग्य सरासरीचे ची निवड किंवा योग्य भाराची निवड करणे किंवा योग्य सूत्राची निवड करणे, हे जे त्या रचनेच्या पायऱ्या आहेत त्या प्रत्येक पायऱ्या आणि त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित असेल। शेवटी समारोप करून या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करू शकता। नंबर 6 प्रश्न क्रमांक 6 पहा, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण यावर आधारित 2ही प्रश्न घेत आहोत, कारण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात येणाऱ्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारलेला असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 2 गुण आणि त्याच्यातील अडचणी किंवा त्याच्यातील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करण्यासाठी 6 गुण, असे 8 गुण या प्रश्नाच्या उत्तरासाठी असतात। मग या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित असेल। प्रस्तावना पहिल्यांदा, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना किंवा व्याख्या आपण लिहू शकता आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी कोणत्या आहेत
या संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचणी याच्यामध्ये 1 हस्तांतरित देणी, 2 बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, 3 विनामूल्य सेवा, 4 स्वउपभोगासाठीचे उत्पादन किंवा 5 परकीय कंपन्यांचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि किमतीतील बदल यासारख्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येतात. या संदर्भातील विश्लेषण हे प्रत्येक मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण करणं आणि शेवटी समारोप करणं या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावर मात्र 8 गुणांचा प्रश्न येऊ शकतो याची शक्यता जास्त दिसते. यामध्ये दुसरा राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित जर प्रश्न विचारायचा असेल तर दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मापनात 2 प्रकारच्या अडचणी येतात. एक येते ती संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण आणि दुसरी असते ती म्हणजे व्यावहारिक अडचण. या दोन्हीही मुद्द्यांचा आपण अभ्यास करावा, कारण याच्यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. मग जर व्यावहारिक अडचणी विचारायच्या म्हटलं तर त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे, तर याच्या उत्तरामध्ये प्रस्तावना लिहायला पाहिजे आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी असा मुद्दा लिहून मग राष्ट्रीय उत्पन्नात येणाऱ्या प्रत्येक व्यावहारिक अडचणीचा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित असेल. जसे की 1 दुहेरी गणनेची समस्या, 2 मौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, 3 अपुरी व अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी किंवा 4 असेल घसारा, 5 भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, 6 निरक्षरता आणि अज्ञान, 7 व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आणि 8 मालाच्या साठ्याचे मूल्य. या मुद्द्यांचं त्यांच्या विश्लेषणासहित स्पष्टीकरण करणं या प्रश्नासाठी अपेक्षित आहे. या प्रश्नाच्या उत्तरात आणि शेवटी आपण समारोप करायचा आहे की अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वरील प्रकारच्या व्यावहारिक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीने त्या उत्तराचा आपण समारोप करू शकता. नंबर 8, राष्ट्रीय उत्पन्नावरच जर आपल्याला या व्यतिरिक्त म्हणजे अडचणी व्यतिरिक्त प्रश्न विचारायचा म्हटलं तर तो त्यांच्या मापन पद्धतीवर विचारावा लागतो. आणि ऑक्टोबर 2021 म्हणजे ऑक्टोबर 2021 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये झालेली ऑक्टोबर 2021 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनातील उत्पन्न व खर्च पद्धतीवर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धतीबद्दलची अभ्यास आपण करायला पाहिजे, कारण यावर आधारित सुद्धा 8 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर का राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत स्पष्ट करा असा प्रश्न 8 गुणांसाठी विचारला तर उत्तर कसं लिहायला पाहिजे तेही जाणून घ्या. पहिल्यांदा प्रस्तावना लिहा, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती असं हेडिंग द्या. याच्यामध्ये उत्पादन पद्धत, मग उत्पादन पद्धतीचं थोडक्यात विश्लेषण करा आणि त्याच्यानंतर उत्पादन पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या 2 पर्यायी पद्धती सुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील. त्याच्यात एक आहे अंतिम वस्तू पद्धत. मग अंतिम वस्तू पद्धत म्हणजे काय आणि अंतिम वस्तू पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं उत्पादन पद्धतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण करा उदाहरण घेऊन. आणि 2 मूल्यवर्धित पद्धत. मग मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय आणि मूल्यवर्धित पद्धतीने उत्पादन पद्धत वापरून आपण राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजू शकतो याबद्दलचंही विश्लेषण आपल्याला करावं लागेल. आणि सोबतच हे सगळं विश्लेषण झाल्याच्या नंतर उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या दक्षता घ्याव्या लागतात त्यातील मोजक्या काही दक्षतांचंही विश्लेषण आपल्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. कारण जर ती मापन पद्धती वापरायची असेल तर त्याच्यासाठीच्या कोणत्या दक्षता घेणं अपेक्षित आहे हे सुद्धा या उत्तरामध्ये शेवटी लिहिलं जाणं विधानाच्या स्वरूपात क्रमांक टाकून अपेक्षित आहे. आणि शेवटी प्रश्नाच्या उत्तराचा समारोप आपण करू शकता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची विविध कारणे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे याची विविध कारणं आपण अभ्यासलेली आहेत. ती कोणती ते आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. उत्तर कसं लिहिणार? प्रस्तावना लिहावी लागेल आणि शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे असं हेडिंग देऊन त्या अंतर्गत
सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणती कारणं आहेत, त्याचे मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे। जसं की शासनाच्या कार्यात वाढ होत आहे, लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ असेल, वाढते शहरीकरण आहे, संरक्षण खर्चात होत असलेली वाढ आहे, किंवा लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार असेल, भाववाढ असेल, औद्योगिक विकास असेल, किंवा आपत्ती व्यवस्थापनावर करावा लागणारा खर्च असेल, या विविध कारणांनी भारत शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत असल्याचे दिसते, असा आपल्याला शेवटी समारोप सुद्धा करावा लागेल। या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण, समर्पक स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे। आणि शेवटचा क्रमांक 10वा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य सविस्तर स्पष्ट करा, किंवा भारतातील रिझर्व्ह बँकेची कार्य लिहा, अशा पद्धतीचा जर का प्रश्न आपल्याला 8 गुणांसाठी विचारला गेला, अशाही प्रश्न 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो। आणि जर का विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहिल्यांदा प्रस्तावना लिहा, त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य असा स्वतंत्र मुद्दा लिहा, आणि मग भारतीय रिझर्व्ह बँक कोणकोणतं कार्य करते या कार्याबद्दलची चर्चा किंवा विश्लेषण किंवा स्पष्टीकरण प्रत्येक मुद्दा घेऊन त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल। उदाहरणार्थ, 1 चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक, 2 सरकारची बँक म्हणून असलेलं कार्य, बँकांची बँक म्हणून असलेलं कार्य, परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणं असेल, पतपैशावर नियंत्रण ठेवणं असेल, आकडेवारी गोळा करून ती प्रसिद्ध करणं असेल, किंवा विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करणं असेल, आणि काही इतर कार्य, या सगळ्या कार्यांचा विश्लेषणासह लेखाजोखा किंवा आढावा आपल्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे। आणि शेवटी आपण या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप करणं अपेक्षित आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेत विचारल्या जाऊ शकतील अशा 10 प्रश्नांचं विश्लेषण त्यांच्या उत्तरासहित या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं। यानंतर येणारे व्हिडिओमधून आपण याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 5व्या मधील संभाव्य प्रश्न, प्रश्न 4थ्या मधील संभाव्य प्रश्न यांची सुद्धा चर्चा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि या मागील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आय बटनवर क्लिक करून या अगोदरच्या सर्व व्हिडिओंना पाहू शकता। या 10 प्रश्नांची कसून तयारी करा, यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळे हे VIMP क्वेश्चन्स किंवा संभाव्य प्रश्न किंवा अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची आपण विशेष किंवा खास तयारी करावी। आपणा सर्वांना या बोर्ड परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।